कोरडीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला बीकॉम 4 सेम स्ट्रॅटेजी इंडेक्स नंबरला लास्ट फायर मेथड आणि ॲग्रीगेटिव्ह मेथड ही दोन्हीही शब्द हे एकच आहे। कोणताही फॉर्म्युला नाव दिलेलं असेल लास्ट फायर आणि ॲग्रीगेटिव्ह मेथड, लास्ट फायर आणि ॲग्रीगेटिव्ह मेथड तर एकच समजायची। त्या वर्षीचं काय असते, करंट लास्ट ईयरची, कोणत्या ईयरची, लास्ट ईयरची बच्चों आपको क्या दी हुई रहेंगी, प्राइस और क्वांटिटी। क्या दी हुई रहेंगी, प्राइस और क्वांटिटी, प्राइस और क्वांटिटी। देखो बच्चों, बेस ईयर को लास्ट ईयर बोलते हैं, क्या बोलते हैं, लास्ट ईयर। और करंट ईयर को करंट ईयर तो बोलते हैं करंट ईयर म्हणजे चालू वर्ष। कोणतं वर्ष, चालू वर्ष। तर प्राइस लास्ट ईयरच्या प्राइसला काय म्हणत असता तुम्ही, P0 काय म्हणत असता, P0 आणि लास्ट ईयरच्या क्वांटिटीला Q0। मग आता हे प्राइस दिलेली आहे म्हणजे काय, ही P1 आहे, काय आहे ती P1। मग आता सोबत P0 P1 तर नसतोच, असतो का, P0 P1 सोबत असतो का, नाही। म्हणजेच तुम्हाला Q0 काय असतो, Q0 आणि Q0 हा सोबत असतो, काय असतो, Q0 आणि Q0 सोबत असतो। मग सुरुवातीला आपल्याला इथं काय दाखवायला लागेल, हा P0 दिलेला आहे, सुरुवातीला P0 आणि P1 झालं तयार। फॉर्म्युला एकदम सोपी पद्धत, फॉर्म्युला पाठ करण्याची आवश्यकता नाही, मी पहिले पण तुम्हाला सांगितलेलं आहे। P0 आणि Q0, P0 आणि Q0। आता यांचं काय करायचं आपल्याला, मल्टिप्लिकेशन, P0 आणि Q0 चं मल्टिप्लिकेशन। 12 चा 120, हा 8 6 चा किती होतो, 48, त्यानंतर 6 8 चा 48 आहे ना, हा त्यानंतर 2 2 चा 4, त्यानंतर आता P1 Q1, P1 आणि Q0, P1 आणि Q0 या दोघांचं मल्टिप्लिकेशन। 14 10 चा 140, हा 10 6 चा 60, 10 8 चा 80 आणि 6 2 चा 12। ओके, हा 2 यांची करायची आहे तुम्हाला ॲडिशनल, 6 4 10 18 9 9 1 2 सिग्मा P1 आणि Q0 झालं। त्यानंतर आता 8 8 16 4 20 0 2 कॅरी द्यायचा, 4 8 10 12 आणि 1 कॅरी 22 सिग्मा P0 आणि Q0। ओके, कॅल्क्युलेशन्स ऑफ इंडेक्स, कॅल्क्युलेशन ऑफ इंडेक्स IN इज इक्वल टू सिग्मा P0 P1। तुम्हाला नेहमीसाठी काले आता P0 बेस इयर दिलेला, आपल्याला काय दिलेला, बेस इयर म्हणजे लास्ट इयर असेल तर लास्ट इयरचा सिग्मा P0 आणि Q0 हा नेहमी करता डिव्हिडेशनच्या खाली दिलेला असेल, हा नेहमी करता। आता मग P1 आणि Q0 बघा, असं बी केलं तरी तुम्हाला फॉर्म्युला हा तयार होतो, एवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। मग आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला, P1 आणि Q0चं। P1 Q0 तुमचा 292 डिवायडेशन 220 इंटू 100 इंटू किती करसान, 100 आहे ना। IN इज इक्वल टू, IN इज इक्वल टू वरच्या संख्येसोबत मल्टिप्लिकेशन दाखवायचं, वरच्या संख्येसोबत काय दाखवायचं तुम्हाला, मल्टिप्लिकेशन 29200 त्यानंतर 220 IN। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा विद्यार्थी मित्रांनो, शेअर्स करा म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा माहित पडेल आणि त्यांचा सुद्धा फायदा होईल। यांचं डिवायडेशन 322.73%, 73%। ओके, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। इंडेक्स नंबर लास्ट फायर आणि पाचचेस मेथड हे लक्षात, सॉरी लास्ट फायर मेथड आणि ॲग्रीगेटिव्ह मेथड हे दोन्ही सेम आहे, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे। नेक्स्ट लेक्चरला भेटू विद्यार्थी मित्रांनो।